सुरजदा, तुमच्यासाठी खूप भावनिक दिवस आहे याची पूर्ण कल्पना आहे. मात्र सध्याच्या घडामोडी घडत आहे त्याच्यामध्ये सुनेत्रा पवार यांना जे गटनेतेपद दिलं जात आहे किंवा सगळ्यांची त्यांची निवड केली जाते याच्यावर अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित केले जात आहेत. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून, दादा प्रेमी म्हणून तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल याच्यावर? बघा, पहिली गोष्ट विलनीकरण आणि गटनेत्यांपदी निवडणं ह्या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. आज जी आमची प्रक्रिया पार पडते ती गटनेत्याची आहे. विलनीकरणाची ह्याच्यामध्ये कुठलाही विषय नाही, कारण हा आमच्या पक्षांतर्गतला विषय आहे. आमच्या जी जागा रिकामी झालेली, आमचा नेता जो आम्हाला सोडून गेला तो आघात आमच्यावरती झालेला आहे. ती जागा वरती आम्ही आज आमच्या सर्व आमदाराच्या संमतीने त्या ठिकाणी गटनेता निवडणार आहे. आणि त्याच्यानंतर पक्षात पुढे काय करायचं काय नाही करायचं ते वरिष्ठ पातळीवरती निर्णय होईल. परंतु मला दुःख आणि दुर्दैव एका गोष्टीचं मात्र नक्की या ठिकाणी वाटतंय. एक दादाचा कार्यकर्ता, दादाचा पदाधिकारी म्हणून दादांच्या चितेला अग्नी देण्याच्या आधीच विलनीकरणाच्या गोष्टी काही लोकांकडनं चालू झाल्या. त्यांना इतकाही दम नव्हता की आमचा माणूस गेलाय आणि ते एकत्र येण्यासाठी अशा पद्धतीची चर्चा घडवून आणतायत. विलनीकरणाबद्दल तुम्हाला 12 फेब्रुवारी कोणी म्हणते, 12 डिसेंबर म्हणते, वेळ असताना सुद्धा अशा पद्धतीची चर्चा का? दादाला काही लोकांनी जिवंत असताना त्रास दिला आणि मेल्यानंतरही त्रास देण्याचं काम काही लोकांकडनं केलं जाते असं मला वाटतं. पण आता विरोधक असं म्हणतायत की मग सुनेत्रा पवारांना विधिमंडळाचा गटनेता बनवण्याची एवढी घाई कशासाठी झाली आहे? बघा, महाराष्ट्र अजितदादा नेहमी कामाला महत्त्व द्यायचे आणि नेहमी सातत्यानं कामात व्यस्त असायचे. महाराष्ट्राचं ते एक संविधानिक पद आहे. त्या पदावरती त्या ठिकाणी व्यक्ती बसवणं, महाराष्ट्राचा गाडा पुढे घेऊन जाणं यासाठी ते पद महत्त्वाचं असतं. म्हणून त्या ठिकाणी आहे. इंदिराजींचा मृत्यू झाल्यानंतर 6 तासानंतर राजीव गांधीजीला शपथ देण्यात आली होती, कारण ही संविधानिक पदं असतात, ते रिकामी ठेवायची नसतात. कुटुंबामध्ये दुःख आहे का? 100% दुःख आहे, पण महाराष्ट्राचा गाडा घेऊन जाणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी हा निर्णय घेण्यात येत आहे. परंतु जाणीवपूर्वक काही लोक एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करून मुद्दाम जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्रास देणं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काहीतरी आम्ही चुकीचं करतो अशा पद्धतीचं दाखवण्याचं काम काही लोकांकडनं मुद्दाम जाणीवपूर्वक केलं जातं. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्या संदर्भातला एवढा मोठा निर्णय घेतला जातोय, मात्र शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना या संदर्भातली कोणतीही कल्पना नाहीये असं त्यांनी सांगितलेलं आहे. हा पक्षाच्या अंतर्गतला निर्णय आहे. आमचा पक्ष, आमची राजकीय भूमिका, त्यांची राजकीय भूमिका ही वेगळी होती. राजकीय भूमिका घेत असताना मला वाटते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादासोबत असलेल्या नेत्यासोबत बसून हा निर्णय होईल. त्यांच्यासोबत कुटुंबातली जी काही विषय असतील ते कौटुंबिक त्यांच्याकडनं होईल. मला वाटतं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यातला अंतर्गतला विषय असल्यामुळे तो निर्णय झालेला आहे. सुनेत्रा पवार सातत्यानं कुटुंबासोबत असं असताना घरातला एक वडीलधारी व्यक्ती आणि राजकारणातल्या पक्षाची सुरुवात जिकडनं झाली ती व्यक्ती असताना शरद पवारांना कुठल्याही बाबतीत विश्वासात का घेतलं? ह्याच्या आधीही पवार साहेबांच्या सोबत वावरलेले आहेत. ह्याच्या आधी अनेक वेळा पवार कुटुंबाची एकत्रित भेट झालेली आहे. परंतु राजकीय निर्णय घेत असताना मला वाटतंय की वेगवेगळे, त्यांचा पक्ष वेगळा, आमचा पक्ष वेगळा, ते जे भूमिका घेत आहेत ते थोडंच आम्हाला विचारून घेत आहेत. ते भूमिका घेत असताना त्यांच्या पद्धतीने घेत आहेत. आम्ही आमची भूमिका, आमच्या पक्षांतर्गत जे काही नेते आहेत त्यांनी बसून हा निर्णय घेतलेला आहे. त्यांचा पक्ष आणि आमच्या पक्षातली भूमिका किंवा आमचे मत आणि त्यांचं मत राहू शकत नाही, कारण आमच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत. तर ही जी काही विलनीकरण आहे ह्याच्यानंतरही त्या चर्चा होऊ शकतात. परंतु ही घाई एवढी का असावी? कारण तुम्हीच म्हणताय ना, दादांनी 12 फेब्रुवारी सांगितलं, कोणी म्हणते 12 डिसेंबर सांगितलं. एकाच मिटिंगमध्ये बसणारे अनेक लोक वेगवेगळ्या तारखा सांगतायत. ह्याचं काय कारण नाही? कारण तुम्हाला राष्ट्रवादीला त्रास द्यायचा आहे का? जाणीवपूर्वक अशा पद्धतीचे विधानं करून एक आरोपीच्या पिंजऱ्यात म्हणजे वहिनीचा एक आमचा नेता गेलेला आहे आणि तुम्ही त्रास देणं चालू केलेलं आहे. गौप्यस्फोट काय करताय तुम्ही? म्हणजे थोडं तरी ठेवा. आज हा महाराष्ट्र पोरका झाला आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पोरकी झाली आहे. संविधानिक पदावर कुणाला तरी त्या ठिकाणी बसवणं गरजेचं आहे. तरीसुद्धा अशा पद्धतीचे जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचं, अजितदादाच्या राष्ट्रवादीला अजितदादा असतानाही काही लोक त्रास देत आहेत आणि अजितदादा नसतानाही त्रास देण्याचं काम चालू केलेलं आहे. परंतु सुनेत्रा पवार डिसेंबर शपथ घेणारच आहेत, मात्र राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केली जावी का? तुमचं मत काय नेता म्हणून? प्रवक्ता मी कार्यकर्ता म्हणून माझी इच्छा आहे, परंतु पक्षाच्या अंतर्गत लोकशाही पद्धतीने निर्णय होतात. पक्षामध्ये जी काही लोकशाही पद्धतीने निर्णय होईल तो आम्हाला सगळ्याला मान्य असेल.
वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री व्हावं ही माझी स्वतः कार्यकर्ता म्हणून इच्छा आहे. परंतु सुनेत्रा पवार खरं तर ही सगळी जी काही शपथविधी आहे ती घाई गडबडीने होते. एकीकडनं त्यांच्याकडनं सांगितलं जात आहे, परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील किंवा महापालिका निवडणुका असतील त्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन निवडणुका लढवते. त्याच अनुषंगाने त्यांच्या सगळ्या गोष्टी होतात. विलिनीकरणाच्या संदर्भात अजित पवार फार आग्रही होते आणि ती त्यांची शेवट इच्छा होती त्यांची आग्रही. अशा पद्धतीने ही सगळी शेवटची इच्छा कुटुंबाकडे बोलून दाखवतील ना. ते अजितदादाचं राष्ट्रवादी कुटुंब होतं, ते कुटुंबाकडे बोलून दाखवतील ना. अशा काहीही गोष्टी करून जाणीवपूर्वक राष्ट्रवादीला बदनाम करणे, राष्ट्रवादीची प्रतिमा खराब करण्याचं काम चालू आहे. मला वाटतंय विलिनीकरणाबद्दलचा निर्णय हा वेगळा विषय आहे आणि आज वहिनी ज्या जबाबदारी स्वीकारतो तो विषय वेगळा, हा पक्षाच्या अंतर्गतला विषय. आज महाराष्ट्रात बजेट येतोय, निवडणुका चालू आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी हवालदिल झाले, त्यांना कुठंतरी एक स्थैर्य यावं या उद्देशाने हा सगळा निर्णय होतोय. परंतु ह्या लोकांना मला वाटते त्रास देणं हाच एकमेव उद्देश दिसतो. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी खरं तर ही सगळी घाई गडबडीने ही सगळी प्रोसेस सुरू केली आहे का? अशा पद्धतीने सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या राजकीय वर्तुळात होतात. मी ह्याला घाई गडबड असं म्हणता येणार नाही, कारण हा महाराष्ट्र पुढे घेऊन जायचा आहे. हा महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेला न्याय द्यायचा आहे. त्यासाठी हा निर्णय म्हणजे काळजावर दगड ठेवून आम्ही हा निर्णय घेतोय. या अशाच पद्धतीची घटना काँग्रेसचे इंदिराजींच्या काळातही घडली होती. त्यावेळेस इंदिराजींच्या मृत्यूनंतर 6 तासात राजीवजींनी शपथ घेतली होती पंतप्रधान पदाची. ही अशी संविधानिक पदं रिकामी ठेवता येत नसतात, त्याला त्यावेळी जबाबदारी घेता येते, घ्यावी लागते. आणि आज राज्याचं बजेट आहे, निवडणुका आहेत, पदाधिकारी आमच्या एका युद्धाला सामोरे जात आहेत. अशावेळी सेनापती असणं खूप गरजेचं आहे, म्हणून अशा पद्धतीचा निर्णय होतोय. परंतु काही लोक मला वाटते त्यांना नम्र विनंती आपल्या माध्यमातून राजकारण करू नका. तटकरे यांनी म्हटलेलं आहे की जो व्हिडिओ समोर आलेला आहे तो कृषी प्रदर्शनाच्या दरम्यानचा आहे. हा व्हिडिओ खोटा आहे, त्यामध्ये तशा पद्धतीची चर्चा झाली नव्हती. विलिनीकरणाचा प्रश्न नाही, तर स्थानिक पातळीवरची चर्चा त्या व्हिडिओमध्ये सुरू होती. हे बघा, ती व्हिडिओमध्ये जो काही चर्चा झाला आहे ते त्या चर्चेत असणाऱ्या लोकांना माहिती असेल. परंतु माझं मत आहे, जर विलिनीकरण करायचं असतं तर दादा नक्कीच आपल्या सहकार्याशी बोलले असते. दादांचं नातं सहकाऱ्यांच्या सोबत एक कौटुंबिक नातं होतं, त्याच्यामुळं मला नाही वाटत की दादा अशा काही गोष्टी लपवतील. माझंही त्यांच्याशी ज्यावेळेस बोलणं झालं होतं, माझ्याशी बरीचशी चर्चा केली होती दादांनी ज्यावेळेस आम्ही प्रवासात एकत्रित असताना. मला वाटतंय ती निवडणुकीच्या अनुषंगानं स्थानिक पातळीवर जिथं जिथं आपल्याला ॲडजस्टमेंट करता येईल, जिथं जिथं राजकीय भूमिका घेत असताना आपली एक चांगली ताकद उभी करता येईल, त्याबद्दलची ती चर्चा तिथली असावी. विलिनीकरणाचा विषय असता तर मला वाटते दादा सहकार्यासोबत नक्कीच चर्चा केली असते. मोठे पवार अर्थात शरद पवार संपूर्ण पवार कुटुंबियांचं संपूर्ण सूत्र हाती घेण्याच्या अगोदरच ही सगळी घडामोड होते. त्यामुळे शरद पवारांना कुठेतरी या सगळ्या गोष्टीला विरोध आहे का तुमच्या पक्षाचा? नाही, असं काही नाही. पवारसाहेब मोठे आहेत, ज्यावेळी आम्हाला वाटेल त्यांचं मार्गदर्शन महाराष्ट्राच्या हितासाठी घेत राहू. कुठेही साहेबाला विरोध करण्याचा किंवा साहेबाला चेकमेट करण्याचा प्रश्न नाही. न विश्वासातच न घेता त्यांच्या राजकीय भूमिका आणि आमच्या पक्षाची राजकीय भूमिका नेहमीच वेगळी राहिलेली आहे. 2 राजकीय वेगवेगळे पक्ष आहेत, त्याच्यामुळं आमच्या पक्षांतर्गत काय निर्णय घ्यायचा आहे आमच्या पक्षाचे नेते ठरवतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.